महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या पक्षात सर्व काही आलबेल आहे का, की पडद्यामागे मोठा राजकीय गेम प्लॅन सुरू आहे? या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या आमदारांची एक महत्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला पक्षाचे 10 पैकी 9 आमदार उपस्थित होते. मात्र आमदार रोहित पवार या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. या बैठकीत ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सर्व आमदारांशी सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे काही वृत्तांनुसार बहुतांश आमदारांनी थेट भाजप प्रणित एनडीए मध्ये सहभागी होण्याचा पर्याय पुढे केल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. आमदारांचे म्हणणे असे असल्याचे सांगितले जाते की मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी आणि आगामी निवडणुकांमध्ये राजकीय ताकद वाढवण्यासाठी सत्तेसोबत जाणे आवश्यक ठरू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार या चर्चेनंतर जयंत पाटील यांनी आता ठोस निर्णय घेण्याची वेळ आल्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे. मात्र पक्षाकडून यावर अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की खरोखरच शरद पवारांचा पक्ष एनडीएच्या दिशेने वाटचाल करत आहे का, की या केवळ राजकीय चर्चाच आहेत? याचं उत्तर येत्या काही दिवसात स्पष्ट होऊ शकतं. या संपूर्ण घडामोडीबद्दल तुमचं मत काय? शरद पवारांनी एनडीए मध्ये जावं का, की विरोधी आघाडीतच राहावं? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा.